ते चांगले परत एकदा आवाज द्या. रामस्वामीचे चांगले, भैरवनाथाचे चांगले. असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. आम्ही लहान असताना आहे ना, या ठिकाणी वडाच्या पारंब्या खेळायचं ती आठवण आहे. म्हणून इथं यात्राला येतो आपण. इथं पण करतो मात्र जत्रा. बाकीचे लोक यात्रा करतील, आपण जत्रा करूयात. तर भगवंताचे किती प्रसाद या ठिकाणी ठेवले. खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी. विशेष लोक यात्रासाठी येतात, पण जत्रासाठी येतात. किती सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. हे बांबूचे झाडं, हे वडाचे झाडं, खाली आंब्याचे झाडं आणि हे केवड्याचं झाड आहे. केवडा वनस्पती खूप सुंदर अशी त्या ठिकाणी अगरबत्ती वगैरे बनते केवड्याच्या फुलापासून. आज आमच्या मुली पण चुलीवर स्वयंपाक करतायत. प्रीती स्माइल देन भाई. मावशी हा मावशी किती बघा मावशी. लाईक आले पाहिजे. हा लाईक आले पाहिजे का त्याला. काय करतो कोपऱ्यात बसून? काय करतो तू काय करतो कोपऱ्यात बसून? हा 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 गुंडा स्वामी. आज मीच नाही काढलं, सगळ्याला भेटलंय भाऊ. अजून गाडी ते घेऊन ये. भरपूर आहे आपल्या कलिंगड. सात्विक आहार भरपूर आहे. बाबूला असं खेळतात.